नाशिकमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत घारपुरे घाट परिसरात तब्बल 17 कोटी रुपये खर्च करत गोदा पार्क साकारले। या गोदा पार्कचं गेल्या वर्षी 26 जानेवारीला तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पणही झालं होतं। मात्र स्मार्ट सिटी आणि पालिकेच्या हस्तांतरणाच्या मुद्द्यावरून हा प्रकल्प कुलूपबंदच असतो। परिणामी सायंकाळी पर्यटकांसह नागरिकांना गेट बाहेरच बसण्याची वेळ आलेली आहे। दरम्यान याबाबत गोदा पार्क परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। नाशिकच्या गोदा घाटावर तब्बल 16 कोटी रुपये खर्च करून गोदा पार्कची निर्मिती करण्यात आली। मात्र उद्घाटन होऊन सुद्धा हा गोदा पार्क जो आहे तो खुललेला नाही आहे। गेल्या वर्षभरापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये पालकमंत्री दादा भुसे असताना हा गोदा पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं। मात्र 16 कोटी रुपये खर्च करून देखील हा गोदा पार्क बंद आहे। याचं प्रमुख कारण नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या हस्तांतराचा जो वाद आहे, यामुळे हे गोदा पार्क बंद पडलेला आहे। या गोदा पार्कला कुलूप लागलेला आहे। यामुळे नागरिक जे आहेत यावर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत। तब्बल 16 कोटी रुपयाचा खर्च तयार करून हा गोदा पार्क तयार करण्यात आलेला होता। मात्र वर्ष उलटून गेलं तरी हे गोदा पार्क सुरू झालेलं नाही आहे। यामुळे हा गोदा पार्क लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येते। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।